नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. सुरगाणा व परिसरातील सकल आदिवासी जमातीच्या वतीने 21 ऑगस्ट पासून उंबरपाडा येथील टोलनाका येथे सकाळी 11 वाजेपासून बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रातील पेसा क्षेत्रातील 17 संवर्गामध्ये अनेक उमेदवार नोकरीसाठी पात्र असूनही महाराष्ट्र सरकार जाणून बुजून त्या जागा भरत नाहीये. या निषेधार्थ अनेक पात्र तरुण बेमुदत उपोषणासह आंदोलन करत आहे. परंतु या आंदोलनाचे सरकार गांभीर्याने घेत नसल्याने आंदोलनात सहभागी झालेले उमेदवार व त्यांचे परिवार संतप्त झाले. या आंदोलनात अनेक राजकीय लोकप्रतिनिधींनी सहभागी होऊन आपला पाठिंबा दर्शवलाय. 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात एकाच वेळी चक्काजाम करणार आहे. यासाठी सगळे आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. पेसा अंतर्गत 17 संवर्गात पात्रतेप्रमाणे तात्काळ नोकरीसाठी शासनाने पात्र तरुणांना कायमस्वरूपी रुजू करून घ्यावे. पेसा क्षेत्रातील वन जमिनींच्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. पेसा कायद्यातील आदिवासींसाठी असलेल्या सर्व तरतुदी व सवलती आदिवासी लाभार्थ्यांना तात्काळ लागू कराव्या, अशा मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलंय. निर्णय घेतलेला आहे की काही पोरं नाशिकमध्ये पेसा भरतीच्या संदर्भामध्ये उपोषण करतात, परंतु शासनाने आजपर्यंत त्याची कुठलीही दखल न घेतल्यामुळं आज इथं सर्व आदिवासी बांधवांना रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून शासनाने त्याचा त्वरित विचार करावा आणि आमच्या आदिवासी बांधवांच्या जे पेसा भरती अंतर्गत येणाऱ्या ज्या 17 वर्गातल्या जागा आहेत त्या भराव्यात, असं आपलं मत आहे. करमदेवराम भोये. 1 ऑगस्ट पासून ते आदिवासी मुलं वर क्लबवर त्यांच्या न्याय हक्कासाठी बसलेले आहेत. पेसा कायद्यामध्ये ऑर्डर निघूनही त्यांच्या अर्ज मागात घेतलेले आहेत. तर त्यांच्या निषेधार्थ सरकारला त्यांनी आम्ही संपूर्ण हे महाआघाडीचे लोक आणि संपूर्ण आदिवासी समाज आम्ही एक होऊन सरकारच्या विरुद्ध जोपर्यंत आमचा पेसा आदिवासी कायदा राबवला जात नाही, पेसा म्हणजे आमचं राज्य, आमचा कायदा, आमचं गाव, आमचं राज्य, आमचं सरकार, अशा पद्धतीचं 5वी आणि 6वी सूची याच्यामध्ये सरकारने ते बंद केलेले आहे. तर ही देखील सरकारने चालू करायला पाहिजे. आमच्या भागामध्ये आदिवासी एरियामध्ये कोणीही 17 प्रवर्गाचे जे लोक आहेत त्यांची भरती आदिवासीमधूनच व्हायला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि बोगस आदिवासी जे महाराष्ट्र सरकारने, दिल्ली सरकारने भरलेले आहेत IPS अधिकारी, तर त्यांच्यासाठी आमचे लोक, आमचे पात्रता झालेले पोरं ऑर्डर देऊन देखील त्यांना पुन्हा ऑर्डर त्यांच्या माघार घेतलेला आहे. त्यांचा आम्ही निषेध करण्यासाठी नाशिक सुरत रस्त्यावरती, ह्या हायवेवरती बसून त्यांचा तीव्र निषेध करीत आहे. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि आमच्या आदिवासींचा न्याय हक्काचा पेसा कायदा सरकारने पुन्हा चालू करावा, रद्द केलेला कायदा चालू करावा, ही आमची सरकारना पुन्हा सूचना आहे. जोपर्यंत हा कायदा रद्द होत नाही आणि पोरांना ऑर्डर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हे आमचं उपोषण, आमचं सत्याग्रह चालूच ठेवू. आज स्वातंत्र्यासाठी असे कित्येक आमचे आदिवासी बांधव लढले आणि स्वातंत्र्य मिळवलं. आता ज्यांचा स्वातंत्र्याचा काही एक संबंध नाही ते लोक आज राज्यावर आलेले आहेत. त्याच्यामुळं मूळ आमचा आदिवासी यांचा न्याय हक्क डावलून आम्हाला जरी शिक्षण देत असतील तरी देखील नोकरी नसेल, तर धड आमची शेती नाही आणि पोरं जे शिकलेले असतात त्यांना नोकऱ्या नसल्यामुळं असे सैरावैरा भडकलेले आहेत आणि भविष्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. तरी सरकारने ती ताबडतोब दखल घेऊन त्यांच्या न्याय हक्कांना दुजोरा देऊन उपोषण करताना आम्ही पाठिंबा देण्यासाठी पुन्हा लढतच राहू. सरकारने याचा गांभीर्याने विचार करून ताबडतोब त्यांना न्याय द्यावा, हीच आमची विनंती आहे. मी श्री जनार्दन सागम भोये, माजी सभापती पंचायत सुरगाणा. गेल्या 1 तारखेपासून तर 21 तारखेपर्यंत नाशिक गोरखमध्ये जे काही आदिवासीचे आपले सर्व बांधव उपोषणाला बसले, 17 संवर्ग पदासाठी ज्या काही जागा रिक्त आहेत, जवळजवळ ह्या राज्यामध्ये 8,000 जागा रिक्त आहेत. परंतु ह्या सरकारने इतर जे आहे बांधव आहेत, इतर कास्टवाले, त्यांना मात्र सर्रास भरती चालू आहे. आपल्या मुलांना आदेश देऊनही ते परत केलेले आहेत आणि जे मुलं बसले त्यांचं सध्या तिथं कोणी दखल पण घेत नाही. आणि म्हणून गेल्या 12 तारखेला संपूर्ण आपल्या आजी आमदारांनी आपले जे काही आदिवासी बांधव यांचं एक शिष्टमंडळ घेऊन कलेक्टर आणि आयुक्तांना निवेदन दिलं आणि 21 तारखेपर्यंत याच्यात काही अल्टिमेटम तुम्ही दिलेले आहे, त्यामध्ये तुम्ही काही आमचा काही विचार केला नाही
किंवा चर्चेला बोलवलं नाही तर आम्ही 21 तारखेपासून हे आंदोलन करू असं एक आदेश दिला होता, निवेदन दिलं होतं. आणि त्याप्रमाणे अद्यापही मुख्यमंत्र्यांच्या शासनाकडून अद्यापही कुठलंही आमंत्रण न आल्यामुळं हे 21 तारखेपासून हे आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि हे आंदोलन जोपर्यंत आमचे काही मागण्या आहेत, पेशा संवर्धनाच्या ज्या कायद्याच्या मागण्या आहेत नोकरीच्या, त्या होत नाही तोपर्यंत हे आंदोलन अमर उपोषण राहील असं आम्ही सांगतो. आणि हे उपोषण तुम्ही कुठं करतायत? हे उपोषण आम्ही सुरत आणि नाशिक जो हे आहे त्या रस्त्यावर करतो. इथं चेकपोस्ट आहे, तो ह्या सीमा नाकाचं तपासणी नाका आहे, इथं आम्ही करतो आहे. आणि त्याचप्रमाणे इथं पेठ हायवेला पण चालू आहे, त्र्यंबकला चालू आहे, चांदवडला जो मालेगाव आणि नाशिक बॉम्बे रस्ता आहे तिथं चालू आहे. संपूर्ण आपले जे 13 जिल्हे आहेत ते 13 जिल्ह्यामध्ये संपूर्ण ठिकाणी इकडं ठाणे आणि अहमदाबाद जो रस्ता आहे तिथं पण चालू नाक्यावर चालू आहे. सगळीकडे 13 जिल्ह्यात चालू आहे. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेसा अंतर्गत 17 संवर्धनामध्ये जे पदभरती आहे ते प्रत्येक ठिकाणी इतर समाज बांधवांची भरती झालेली आहे. आणि आमची आदिवासीची जी रिक्त पदं आहेत त्यांची आजूपर्यंत भरती स्थगित करण्यात आलेली आहे. त्याच्यासाठी इथं आम्ही रस्ता रोको आंदोलनासाठी सगळे आदिवासी बांधव एकत्र झालेलो आहेत. आणि आम्ही आमचे हक्क आणि न्यायासाठी, आमच्या संविधानमध्ये जे आमचे हक्क आहे त्याच्यासाठी आम्ही लढणार. आणि जोपर्यंत आमचे समाज बांधवांची, आमच्या मुलांची नोकरीमध्ये जोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत जे नाशिक इथं जे गोलप क्लबमध्ये मुलं जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांचे सपोर्टसाठी, त्यांचे पाठिंबासाठी आम्ही आज इथं एकत्र झालो आहे. जोपर्यंत आमचा हक्क आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथं रस्ता रोको आंदोलनासाठी उपस्थित राहू. जय आदिवासी. आजपर्यंत शासनाने कुठल्याही पद्धतीची दखल घेतलेली नाही. आणि म्हणून 12 तारखेला आदिवासीचे लोकप्रतिनिधी यांनी नाशिकच्या कलेक्टरला आणि कमिशनरला निवेदन दिलं की 20 तारखेपर्यंत या संदर्भामध्ये निर्णय झाला नाही तर आम्ही 21 तारखेपासून जिल्ह्यामध्ये नवीन महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन करणार आहोत. आणि म्हणून त्यासाठी आज 21 तारखेला इथं आम्ही आंदोलन करतोय. जोपर्यंत हा निर्णय लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. अशा पद्धतीचं आजचं आंदोलन आहे. मी भाऊराव राऊत, माजी सरपंच बोरगाव. आज टोल नाक्यावर पेसा कायदा अंतर्गत आम्ही धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहे. बिगर पेसा क्षेत्रामध्ये मुलांची नेमणुका झाल्या, त्यांना ऑर्डर दिल्या, त्यांना रोजीरोटी मिळाली त्या विद्यार्थ्यांना. परंतु आदिवासी क्षेत्रामध्ये जे पात्र आहेत, तलाठी असतील, ग्रामसेवक असेल, अंगणवाडी असेल, शिक्षिका असतील, त्यांच्या तात्काळ सरकारने नेमणुका कराव्यात आणि त्याही कायमस्वरूपी कराव्यात असं मी या आदिवासी संघटनेतर्फे सरकारला निवेदन करत आहे. आणि जर निर्णय आला नाही तर हे आंदोलन चालू राहील का? नाही, निर्णय नाही आला तर हे बेमुदत राहील. आम्ही इथून उठणार नाही. पाऊस येऊ नाही तर काही येऊ. ओके. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.